आज रात्री ठीक 10 वाजून 10 मिनिटांनी संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेचे 6वा आणि 7वा हप्ता जमा होणार आहे आणि इतर मागील राहिलेले थकीत हप्तेसुद्धा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तरी कशा प्रकारे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या महिलांच्या खात्यावर सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत, तर पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यापूर्वी अगर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा. तर सगळ्यात आधी तुम्हाला आज रात्री 10 वाजता पैसे जमा होणार आहेत. तर आपण बघू शकता की आज रात्री ठीक 10 वाजता तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे जमा होण्याच्या आधी आपल्याला तुमच्या स्मार्टफोनवर मेसेजसुद्धा येणार आहे. तरी आपण बघू शकता की आपल्या पैसे पडले की लगेच SMS येणार. तर तुमच्या या स्मार्टफोनवरती मेसेजसुद्धा येणार आहे. तर कोणता मेसेज येणार आहे, तर लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आणि किती पैसे जमा झाले, कशा पद्धतीने पैसे आपल्या इतर मागील राहिलेले हप्ते पडले का नाही, मागील तुम्हाला त्यावरती मेसेज येणार आहे. पण त्यामधील सुद्धा एक अट आहे, त्यापैकी 36 जिल्ह्यांपैकी मध्ये मिळणार आहे. परंतु त्यामध्ये एक अट आहे, तर 36 पैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. परंतु अगोदर 7 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे. तर ते कोणते 7 जिल्हे सगळ्यात पहिल्यांदा तिथं तुम्हाला भेटणार आहेत, की जिथं पैसे सगळ्यात आधी भेटणार आहेत. तर त्या जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते यादीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ती यादी कुठं आहे. तर त्याआधी आपण या बघू की लाडक्या बहिणी योजनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये 2100 + 2100 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर डिसेंबर आणि मागील 2 हप्ते त्या प्रकारे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर ते 7 जिल्ह्यांची नावं कोणती तरी आपण बघणार आहोत की कोणते कोणते 7 जिल्हे आहेत की तिथं सगळ्यात पहिल्यांदा हप्ते जमा होणार आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे इथं राजगड. तर राजगडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा होणार आहे. त्यानंतर पुणे आहे. तर पुण्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर आहे. अहिल्यानगरनंतर रत्नागिरी आहे. रत्नागिरीनंतर या ठिकाणी संभाजीनगरसुद्धा आहे. संभाजीनगरनंतर सोलापूर आहे. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले हप्ते बघायला मिळणार आहेत. तर त्यानंतर तर बाकीचे महिला म्हणतात की इथं परभणी नाशिक साईडला आम्हाला कधी हप्ते बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या टप्प्यात पहिले पैसे वाटप चालू होणार आहेत. तर त्यानंतर इथं मधलं धाराशिव असेल काय असेल ते, आणि नंतर तिसरा टप्पा इकडं असणार आहे. असे 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आज रात्री 24 डिसेंबरला पुणे, राजगड, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर बाकीचे राहिलेले 2 टप्प्यात करणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी या 3 गोष्टी चेक करा, नाही तर पैसे जमा होणार नाहीत. तर या पहिली गोष्ट चेक करायची आहे की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का. तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही ना, तर जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहिणीची योजना भेटणार नाही. तर या पैसे जमा होणार नाहीत. आणि तिसरं म्हणजे आपलं बँक खातं सिंगल लिंक आहे ना, तर जॉईंट खातं नाही ना, हे सुद्धा चेक करायचं आहे आपल्याला. तर आपण बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन चेक करू शकता. तर अशा प्रकारे होणार आहे आणि आज रात्री 10 वाजता पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं.